भारताच्या उत्तर टोकाला आणि दक्षिण टोकाला पावसामुळे हाहाकार उडालाय। हिमाचल प्रदेश असो की केरळ, जिथे तिथे पावसाचं पाणी, महापूर आणि नुसता विध्वंस पाहायला मिळतोय। रस्त्यांवरच्या गाड्या काडेपेटीसारख्या वाहून गेल्यात, तर किड्यामुंग्यांच्या पाण्याच्या प्रवाहात हेलकावे खात वाहून जात आहेत। तशी माणसं देखील डोळ्यांची पापणी लवण्याच्या आत महाकाय लाटेत गुडूप होऊन गेली। पाहूया। देशाचं उत्तर असो की दक्षिणेमधलं टोक, आभाळ फाटलाय। उत्तरेत हिमाचल प्रदेशात आणि दक्षिणेमधल्या केरळमध्ये हाहाकार माजलाय। निसर्गाचं रौद्र रूप, माणसांच्या अस्तित्वाचीच परीक्षा आणि जीव वाचवण्यासाठीची अव्याहत धडपड। ज्या भागामध्ये जगभरातून लोक पर्यटनासाठी येतात, त्याच शिमला, मंडी आणि कुलू भागामध्ये ढगफुटी आणि भूस्खलन झालंय। काही सेकंदात होत्याचं नव्हतं झालं। इथल्या इमारती, घरं, रस्ते सगळं काही निस्तनाबूत झालंय। पत्त्याच्या बंगल्यासारखं सारं काही कोसळलं आणि वाहून गेलं। आतापर्यंतची आकडेवारी पाहिली तर उत्तरेमधल्या ढगफुटीमुळे 10 जणांचा मृत्यू झालाय। 50हून अधिक लोक बेपत्ता आहेत। NDRF, SDRF, ITBP या सगळ्यांच्या माध्यमातून युद्ध पातळीवरती बचाव कार्य सुरू आहे। 440 के करीब एक ही रेंज में 3 से 5 तक क्लाउड बस्ट हुए। उस स्थिति में तकरीबन 50 के लोग करीब मिसिंग है। 2 डेड बॉडी रिकवर कर ली है और अभी पूरी जानकारी ले रहे हैं। अगले 36 घंटों में भी यहाँ अत्यधिक बारिश होने की संभावना है। सभी डिप्टी कमिश्नरों को आदेश दे दिए गए हैं। सब घटना स्थल पर डिप्टी कमिश्नर पहुंच गए हैं। SDRF की टीम पहुंच गई है, NDRF की टीम पहुंच गई है। सभी से हमारी बातचीत हुई। जे चित्र उत्तरेमध्ये त्याहून भयानक विध्वंस दक्षिणेमधल्या केरळमध्ये बघायला मिळतो। केरळच्या वायनाडमधलं हे चित्र। ढगफुटी आणि भूस्खलनामुळे आतापर्यंत 288 जणांच्या मृत्यूची आकडेवारी समोर आली आहे। तर आतापर्यंत 1,500 ते 2,000 नागरिकांची सुटका झाली आहे। मुंडक्काई, चुरामाला, अट्टामाला आणि नुलकुजा या गावामधले अनेक लोक अद्यापही बेपत्ता आहेत। केरळ राज्याची बचाव पथकं, NDRF, नौदल आणि लष्कराच्या जवानांनी ठिकठिकाणच्या बचाव कार्यासाठी दिवस रात्र एक केलाय। सातत्यानं कोसळणारा पाऊस आणि माणूसच बुडून जाईल इतका चिखल, यामधून नागरिकांची मदत करणं सुद्धा अवघड होत आहे। वायनाडसह 8 जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याने अतिवृष्टीचा रेड अलर्ट दिलाय। त्यामुळे अजूनही इथले लोक धोक्याबाहेर नाहीत। आज राहुल गांधी आणि प्रियंका गांधींनी वायनाडच्या याच ठिकाणी जाऊन पाहणी केली आहे आणि इथल्या लोकांचं सांत्वन केलं। That I've seen so many people. I remember what I felt when my father died, and here people have not just lost a father, they've lost the whole family, entire family, brother, sister, mother, father. So I know what I felt, and this is much worse than that. We all owe these people respect, affection, and we should all be standing with them. उत्तर भारत असो की दक्षिण, जिथला स्वर्गीय अनुभव घेण्यासाठी हजारो किलोमीटरवरून पर्यटक इथे येतात, तिथेच आज मृत्यूचं तांडव सुरू आहे। या घटनेची दृश्य पाहून हादरा बसतोय। माणूस निसर्गाच्या कितीही पुढे गेला तरी निसर्गानं दिलेला तडाखा जोरदार असतो, याची जाणीव ही घटना पाहून अधिक ठळक होते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।